तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी राजलक्ष्मी साडी कशी स्टिच करायची ते पण कमीतल्या कमी कपड्यामध्ये म्हणजे 4.5 मीटर साडीमध्ये आपण ही साडी स्टिच करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तरी ही साडी कशी कट करायची, कशी स्टिच करायची सर्व काही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये समजून जाईल। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। आता आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी स्टिच करतोय तर ती कशी करायची बघा। कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे ती मोजून घ्यायची। तर ह्या साडीसाठी कमरेपासून पायापर्यंतची उंची सीट घेर अडीच मापे पाहिजे। तर इथं बघा हिचं जे माप आहे ते कमरेपासून पायापर्यंत 33 आहे। तर 33 इंचावरती मी असं साडीवरती टिक मार्क करून घेते। तर 33 इंचाची साडी आपल्याला उंचीनुसार कट करून घ्यायची आहे। तर पूर्ण साडीवरती 33 इंचाचा टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि वरची जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपण कट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण साडीवरती 33 इंचाचं टिक मार्क करून घेतलेलं आहे। बघा अशी ही साडी मी कट करून घेते। तर शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी त्याच्याविषयी भरपूर असे मनात प्रश्न प्रत्येकीचे आलेले असतील। भरपूर असा गोंधळ चाललेला आहे की आम्हाला काही समजत नाही किंवा समजलं तरी चुकल का ह्याची भीती वाटते। तर ही व्हिडिओ तुम्ही मन लावून लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल। पहिल्यांदाच जर आपण काही बघत असेल तर आपल्याला ते कळत नाही। 5-6 वेळा आपण बघितलं की आपल्याला त्या डोळ्यासमोरून जातं आणि आपल्याला तोंडवळणी होऊन जातं आणि आपल्याला ते समजायला लागतं। तसंच ह्याचं पण आहे, तुम्ही जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथं बघा आपण पदर कट करून घेतोय। मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी पदर ठेवलेला आहे। उंचीच्या डबल आपण पदर घ्यायचा असतो। तर इथं मी 33 + 33 असं 2 वेळा घेतलेला आहे आणि इथं मी पूर्ण एक साडीवरती लाईन ओढून घेते। ज्या ठिकाणी आपलं 33 + 33 झालेलं आहे तिथं मी पूर्ण अशी लाईन ओढून घेतलेली आहे आणि मी बसलेल्या साईडने पण एक्स्ट्राचं 12 इंच घेतलेलं आहे। तर आता त्या खुणेपासून 33 इंचाची जी आपण वरती टिक मार्क केलेली आहे तिथपर्यंत असा हा टेप तिरका ठेवायचा आहे आणि तिरक्याच पद्धतीने आपण हा पदर कट करून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा फ्रेंड्स, आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडलाच नेहमी पदर ठेवायचा आहे आणि तशी साडी कट करायची आहे। ही साधी सोपी टिप आहे। कधीही तुम्ही काष्टा साडी स्टिच करताना हा जो फॉर्म्युला मी सांगितलेला आहे तो फॉलो करा म्हणजे व्यवस्थित साडीची कटिंग होईल। आणि आता हा तिरका शेप मी असा कट करून घेते। कॅमेरा थोडासा हल्ल्यामुळे तुम्हाला करेक्ट कट करताना दिसलं नसेल, बट आता बघा हा पदर कट झालेला आहे तर तो मी साईडला ठेवते। हा जो कपडा आहे तो आता आपण सरळ करून घ्यायचा आहे सरळ रेषेत आणि इथं आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तर इथं बघा 1.5 मीटर अस्तर इनफ होईल आणि इथं मी असं हे अस्तर 4 फोल्डमध्ये करून ठेवलेलं आहे। जेवढी उंची आहे तेवढ्याच उंचीचा अस्तर घ्यायचा आहे। 33 इंचाचा अस्तर घेतलेला आहे आणि आता आपण सीट घेर बघायचा। वरती आपण सीट घेरचा तिसरा भाग घेणार आहोत। तर सीट घेर 30 आहे त्याचा तिसरा भाग येतो 10 इंच। तर 10 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे। तर इथं बघा मी 10 इंचावरती टिक मार्क करून घेतलेली आहे आणि जर उभा टेप पकडला तर तुम्ही सीट घेरचा तिसरा भाग प्लस 1 इंच करायचा आहे। तर इथं मी 11 इंचावरती टिक मार्क केलेली आहे आणि इथं बघा जो सीट घेर होता त्याच्यामध्ये 2 प्लस करायचा आहे म्हणजे 10 इंच प्लस मी 2 करते म्हणजे 12 इंचावरती मी इथं टिक मार्क करून घेतलेली आहे। तर तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की सीट घेरचा तिसरा प्लस 2 इंच खाली आडव्या लाईनमध्ये घ्यायचा आहे आणि उभ्या लाईनमध्ये पाहिलं तर सीट घेरचा तिसरा प्लस 1 इंच म्हणजे 11 वरती मी केलेला आहे। आता इथं बघा आपण एक तिरकी लाईन 1 इंचाची ओढून घ्यायची आहे आणि इथं आपण असा हा सीट घेरचा जे शेप ओढून घेतोय। तर 10 इंचाची टिक मार्क आपण खाली केलेली होती आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तिथून असा हा जे शेप घेतलेला आहे आणि बॉटमसाठी मी इथं 8 इंच घेतलेला आहे। नॉर्मली सर्वांसाठीचं माप आहे 8 इंच आणि याच्यामध्ये जर तुम्हाला टाईट पॅन्ट हवी असेल साडीची तर तुम्ही टाईट ही करू शकता म्हणजे बॉटमची जी रुंदी आहे ती 5 इंच 6 इंच किंवा 7 इंच तुमच्या आवडीने करू शकता, बट मी इथं 8 इंचच ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने बॉटमची कटिंग होईल। अगदी साधी सोपी मापे आहेत। एकदा का तुम्हाला हे समजलं की कशी बॉटम कट करायची असते, परफेक्ट मापे कशी घ्यायची असतात
हे जर समजलं तर साडी स्टिच करायला काहीच अवघड नाही। तर हे बघा असं हे बॉटमचं कटिंग झालेलं आहे। तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते, याचा फायनल लुक असा येतोय। आज जी आपण शाही मस्तानी साडी स्टिच करतोय त्याची एक खासियत अशी आहे की ही साडी आपण फक्त आणि फक्त 4.5 मीटर साडीपासूनच करतोय। म्हणजेच की जो अस्तरचा बॉटमचा कपडा तुम्हाला दिसतोय हा कपडा सुद्धा मी साडीतलाच वापरलेला आहे। म्हणजे साडीचा जो नेस्ता पदर असतो तोच घेऊन मी त्याची बॉटम कट केलेली आहे। उरलेल्या कपड्यापासूनच आपण साडी बनवतोय। तर हे बघा अस्तरचा कपडा मी साडीवरती असा पसरून व्यवस्थित ठेवलेला आहे आणि अशी ही बॉटम मी साडीची कट करून घेते। तर ही बॉटम कट केल्यानंतर वरती आपल्याला ॲडिशनल कपडा जोडावा लागेल। म्हणजेच अस्तरचा कपडा आहे तो फक्त कमरेपासून पायापर्यंतची उंची असते तेवढाच आपण अस्तरचा कपडा कट करून घेतो नेहमी। आणि वरती साडीचा जो बॉटमचा कपडा आपण कट करून घेतो त्यावेळेस कमरेच्या वरती आपल्याला 7 इंचापेक्षा जास्त कपडा घ्यायचा असतो। 7 इंच घेतला तरी चालेल, बट 7 इंचापेक्षा कमी घ्यायचा नाही। तर इथं मी एक्स्ट्राचा कपडा 8 इंच घेते। म्हणजेच की जो कपडा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे त्यामुळे मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर 7 इंचापेक्षा जास्त 8 इंच, 9 इंच, 10, 12, 15 इंचापर्यंत तुम्ही हे वरचं माप घेऊ शकता। तर इथं तुमच्या परफेक्ट लक्षात आलं असेल की बॉटम अस्तरची जी आपण कट केलेली आहे त्याच्यापेक्षा साडीची बॉटम कट करताना 7 इंचाचा वरच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा आपल्याला घ्यायचा असतो नेहमीच। बऱ्याच कमेंट्स येतात की आम्हाला काहीच समजत नाही, तर लक्ष देऊन बघा। मी अगदी व्यवस्थित सविस्तरपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगत आहे। एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही व्हिडिओ दिसणार नाही। बघा फ्रेंड्स, साडी जर मोठी नसेल तर ॲडजस्टमेंट कशी करायची, छोट्यातल्या छोट्या कपड्यामध्ये शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी कशी बनवायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर माझ्याकडे साडीचा जास्त कपडा उरलेला नाही, तर इथं मी एक छोटासा कपडा जॉईन करून घेते। तर हे 2 पीसेस तुम्हाला दिसलेले आहेत, म्हणजेच आपण याच्यामध्ये पुढचा काष्टा कट करून घेणार आहोत। तर यासाठीचा कपडा फक्त 2 मीटर आहे, इथं मी मोजून घेतलेला आहे। तर आता आपण काय करायचं, कमरेपासून पायापर्यंतची उंची एका साईडला मोजून घ्यायची आहे। तर मी ह्या साईडला कमरेपासून पायापर्यंतची उंची मोजून घेते। तर 33 उंची मी मोजून घेतलेली आहे। त्यानंतर 33 उंची जिथं आलेली आहे तिथून आपण 8 इंचाची एक प्लेटवर टिक मार्क करून घेतलेला आहे। तर इथं तुम्ही पाहिलं असेल की मी इथं 8 इंचाच्या इथं टिक मार्क करून घेतलेला आहे। आणि आता आपण साडीच्या दुसऱ्या टोकामध्ये जायचं आहे। तर त्याच टोकाच्या विरुद्ध दिशेला मी साडीच्या दुसऱ्या टोकामध्ये 4 इंचाची प्लेट घेतलेली आहे आणि 4 इंचाचं जे अंतर आहे ते आणि इथं वरती आपण 8 इंचाची जी टिक मार्क केलेली आहे ते अंतर असं हे तिरक्या लाईनमध्ये टेप ठेवून जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण पुढच्या काष्टाची कटिंग करून घेणार आहोत। खूप छोट्याशा कपड्यामध्ये जॉईंट करून आपण हा पुढचा काष्टा बनवून घेतोय। या साडीला भरगच्च अशी डिझाईन आहे, त्यामुळे ही साडी जॉईंट झालेली आहे अशीही दिसणार नाही, कारण तशाच पद्धतीने आपण ही साडी स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून कुणालाही कळता कामा नये की आपण ह्याच्यामध्ये जॉईंट वगैरे दिलेला आहे। प्लेट्स बनवताना जॉईंट जो पोर्शन आहे तो आपण आतल्या साईडला करून घ्यायचा आहे। तर जर तुमच्याकडे मोठी साडी नसेल तर छोट्या साडीपासून सुद्धा तुम्ही शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी बनवू शकाल। तर हे आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी बनवतोय, पण मोठ्यांसाठी जरी बनवायची असेल तर असं हे जॉईंट करून तुम्ही साडी रेडी करू शकता। तर भरपूर अशा वेगवेगळ्या आयडियाज मी पुढे तुम्हाला देत राहणारच आहे। बघा 8 इंचाची जिथं टिक मार्क आलेली होती तिथंच मी टेप पकडलेला आहे आणि तिरक्या लाईनमध्ये व्यवस्थित मी हे पहिल्यांदा आखून घेते, नंतर आपण ते कट करून घ्यायचं आहे। तर ही साडी टोटल 5.5 मीटर होती, त्याच्यामधून आपण अस्तरसाठीची बॉटम कट केलेली आहे ती ही साडीतलीच आहे, त्यामुळे आपल्याकडे साडीचा कपडा जास्त उरलेला नाही। पण ज्या मुलीसाठी मी ही साडी स्टिच करते तिला जास्त लेयर्स नको होते, त्यामुळे तिच्यासाठी ही साडी इनफ होईल असं मला वाटलेलं आणि त्याच पद्धतीने मी याची कटिंग केलेली आहे। तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे आपण ह्या साडीचा पुढचा काष्टा कट करून घेतलेला आहे। असेही तिरक्या लाईनमध्ये आपण व्यवस्थित पुढच्या काष्टाची कटिंग करून घेतलेली आहे।
आता आपण पाठीमागचा काष्टा कसा कट करायचा तेच पाहतोय। तर इथं बघा मी ज्या पद्धतीने ही बॉर्डर पसरवून ठेवली होती तशीच ठेवायची आहे। नंतर मी एका बॉर्डरवर दुसरी बॉर्डर अशी ठेवलेली आहे, म्हणजे दोन्ही भाग तुम्हाला समजलं असेल की मी कसं ठेवलेले आहेत। ज्यावेळेस आपण ही घडी व्यवस्थित घालत नाही त्यावेळेसच काष्ट्याची कटिंग आहे ती उलटी होते, म्हणून तरी मी तुम्हाला सांगितलं आहे की मी जशी घडी घातलेली आहे तशीच घाला। पहिल्यांदा सरळ अशी पट्टी आपण घ्यायची आणि नंतर फोल्ड करायची आहे। साधी सोपी घडी आहे। तर इथं आपल्याला कमरेपासून पायापर्यंतची उंची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये +5 इंच करायचं आहे। म्हणजेच कमरेपासून पायापर्यंतची उंची 33 आहे, त्याच्यामध्ये प्लस मी 5 इंच केलेला आहे आणि तेवढाच कपडा मी कट करून घेतलेला आहे। उंची नक्की पाठीमागच्या काष्ट्याची किती घ्यायची हे तुम्हाला समजलं असेल, बट ह्याची रुंदी कशी घ्यायची, उंचीच्या निम्मा अंतर तरी असायला हवं आहे। म्हणजेच मी इथं 20 इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि तसाच कपडा मी कट करून घेतलेला आहे। तर बॉर्डरच्या विरुद्ध दिशेला बघा इथं मी त्रिकोणी असा तिरका टेप ठेवलेला आहे। तिथं मी 4 इंच अंतर मोजून घेते आणि अशी 4 इंचावरती गोलाई देऊन हा जो कपडा आहे तो कट करून घेते। तर हे बघा मला जास्त प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी इथं टिक मार्क वगैरे काहीही केलेली नाही। तुम्ही व्यवस्थित टिक मार्क करून हे आखून नंतरच कट करा। तर ही गोलाई देऊन घ्यायची आहे। बॉर्डरच्या विरुद्ध दिशेला आपण ही गोलाई नेहमी द्यायची असते। फक्त टेपने मेजरमेंट करून आपण 4 इंच तिरकं घेऊन अशी गोलाई द्यायची असते। मोठ्यांसाठी पण हाच फॉर्म्युला आहे आणि छोट्यांसाठी पण हाच आहे। कटिंग करण्याची पद्धत मोठ्यांसाठी छोट्यांसाठी सर्वांसाठी एकच असते फ्रेंड्स। तर इथं बघा आपण जो बॉर्डर आहे त्याच्या एका कोपऱ्यामध्ये हे गोलाई देऊन घेतलेला आहे आणि वरचा जो कोपरा आहे बॉर्डरचा त्याच्यामध्ये आपण जे शेप करून घेणार आहोत। म्हणजेच आपण जी पहिली अस्तरची बॉटम कट केलेली होती ती याच्यावरती ठेवायची आणि इथं आपण जे शेप करून घेतोय, म्हणजे सीट घेरचा शेप आपण या पाठीमागच्या काष्ट्यावरती करून घ्यायचा आहे। तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण व्यवस्थित समजावं म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे। तर इथं बघा हेही मी आखून घेतलेलं नाही, डायरेक्टच मी हे कट करून घेते। तुम्ही पहिला आखून घ्या नंतरच कट करून घ्या। अशा पद्धतीने पाठीमागच्या काष्ट्याची कटिंग होईल। तर अगदी साधी सोपी आपली कटिंग करण्याची पद्धत आहे फ्रेंड्स। तुम्हाला हे समजलं असेल तर असा हा शेप दिसतोय। मी दोन्ही काष्टे ओपन करून दाखवते। हे बघा स्टिच केल्यानंतर हे दोन्ही काष्टे असे याची जी बॉर्डर आहे ती अशी वरती येते आणि जो आतला एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन या बॉर्डरमध्येच फिक्स करत असतो। तर ते कसं स्टिच करायचं पुढे मी तुम्हाला सांगेनच। आपण शाही मस्तानी साडी शिवतोय तर त्याच्यासाठी आपण इथं पदर कट करून घेतलेला आहे। पाठीमागचा काष्टा, पुढचा काष्टा आणि 2 बॉटम असे हे 4 पीसेस कटिंगचे आपल्याला भेटतील। तर आता आपण बॉटम कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत। हे बघा इथं मी साडीचा जो कपडा कटिंगचा होता तो मी जॉईन करून घेतलेला आहे आणि असं हे आपण अस्तरवरती ही बॉटम अशी पसरून ठेवायची। तर पहिल्यांदा मी इथं अस्तर ठेवलं होतं त्याच्यावरती साडीची ही बॉटम मी ठेवलेली आहे आणि जे शेपच्या वरती फक्त आपण ह्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। जे शेपच्या वरती जेवढ्या प्लेट्स येतील तेवढ्या प्लेट्स आपण वरती तोंडे करत त्या प्लेट्सची बनवून घेणार आहोत। म्हणजेच इथं 3 प्लेट्स पडतील, तर 3 किंवा 4 प्लेट्स पडतील तर त्या प्लेट्स आपण अशा पद्धतीने वरच्या साईडला तोंडे येतील असं हे पाडून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला समजलं असेल की जे शेपच्या वरती जो आपण एक्स्ट्राचा कपडा घेतलेला होता साडीचा त्याच्यापासूनच आपण प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत। तर इथं बघा ही साडी थोडीशी हेवी आहे त्यामुळे व्यवस्थित प्लेट्स पडत नाहीत, बराच प्रॉब्लेम येत होता। तर असे ही व्यवस्थित मी प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत। इथं बघा जे शेपच्या वरती आता आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा असं हे स्टिच करायचं, नंतर खालूनही आपण स्टिच करायचं आहे। तर कसं ते स्टिच करायचं मी तुम्हाला दाखवते। हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल फ्रेंड्स की एक्स्ट्राचा कपडा आपण साडीचा बॉटम स्टिच करताना कशासाठी घेतो की त्याचे लेयर्स व्यवस्थित पडावे, जेणेकरून ही साडी स्टिच केल्यानंतर साडीसारखा प्रॉपर लुक दिसावा म्हणून। जर एक्स्ट्राचा बॉटमवरती आपण कपडा घेतलेला नाही तर ही साडी वाटणार नाही, ही बॉटम सारखीच दिसेल, म्हणजेच जी पॅन्ट असते तशीच ह्याचा लुक येईल।
त्यासाठी एक्स्ट्राचा कपडा घेणे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं तुम्ही पाहू शकताय की मी छोट्या छोट्या प्लेट्स बनवत हा जो कपडा आहे तो स्टिच करून घेते आणि ह्या प्लेट्सची तोंडे वरच्या साईडलाच घेतलेली आहेत. जे शेपच्या वरती फक्त ह्या प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. तर असं हे ह्याचं स्टिचिंग होईल. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याची डिटेल माहिती भेटेल आणि सर्व टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा भेटतील. म्हणजेच की पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरीही तुम्ही साडी स्टिच करू शकाल. इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. बघा ही बॉटम आपण स्टिच केलेली आहे, त्याचा लुक असा येतोय आणि ह्याच्या प्लेट्सही तुम्ही पाहू शकता. तर दोन्ही बॉटम मी स्टिच करून तयार केलेले आहेत. त्याचा फायनल लुक तुम्ही इथं पाहू शकताय. तर या बॉटमवरती आपण पुढचा पदर जॉईन करून घेणार आहोत. तर तो कसा करायचा, मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी पदर जॉईन करून घेते. दोन्ही बॉटमपैकी कोणती एक बॉटम आपण उचलून घ्यायची आणि आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडलाच पदर जॉईन करायचा आहे. तर ह्या पदराला जॉईन करताना किती आणि कशा प्लेट्स बनवून घ्यायच्या ते बघा. जे शेपच्या खाली फक्त बॉर्डर येईल असं हे स्टिच करायचं आहे आणि जे शेपच्या वरती ह्या पदराच्या सर्व प्लेट्स आपण अरेंज करून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकताय की बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला जो जे शेप आलेला आहे बॉटमचा त्याच्यावरतीच मी पदर हा जॉईन करून घेतलेला आहे. तर इथं मी बॉल पिन लावून हे सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि आता पाठीमागचा काष्टा कसा स्टिच करायचा तेही तुम्हाला दाखवते. तर ज्या बॉटमवरती आपण पदर स्टिच केला आहे त्याच बॉटमवरती आपण पाठीमागचा काष्टा असा ठेवायचा आहे. मी ज्या पद्धतीने काष्टा ठेवलेला आहे, पदर ठेवलेला आहे तसाच तुम्ही ठेवून घ्या, नाही तर उलटा होण्याची खूप शक्यता असते. तर इथं बघा जे शेपपर्यंत मी वरून असा हा काष्टा स्टिच करून घेणार आहे आणि जे शेपच्या खाली छोट्या छोट्या प्लेट्स बनवून जी गोलाई आपण काष्टाला दिली होती ती अशी इथं फिक्स करून घ्यायची आहे. आणि खालची जी बॉटम आहे तिथून 5 इंचापर्यंत वरती आपण एकही प्लेट घ्यायची नाही. जे शेपपर्यंत आपण असं स्टिच करायचं आहे आणि जे शेपच्या खाली इथं छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. आणि बॉर्डर साईडला जो किनाराचा भाग येतोय इथं बघा, तिथं आपण 5 इंचपर्यंत प्लेट घ्यायची नाही आणि त्याच्यावरतीच आपण प्लेट घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की पाठीमागचे काष्टे आपण कसे स्टिच करायचे असतात. तर ह्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट राहिलेला नसेल. परफेक्ट समजावं म्हणून मी हे असं खालीच अरेंज करून दाखवलेलं आहे आणि इथं मी बॉल पिन लावून हे सिक्युअर केलेलं आहे. फक्त आपल्याला याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे, म्हणजेच हा जो दोन्ही काष्टे आहेत ते रेडी होतील. तर बघा मी इथं आता पहिल्यांदा काष्टा स्टिच करते. तर बॉटमच्या खालच्या साईडला मी 5 इंचाचं अंतर असंच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतरच प्लेट्स बनवायला मी सुरुवात केलेली आहे आणि जे शेपपर्यंत आपण ह्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. जी काष्टाला आपण गोलाई दिलेली होती त्याच्यामध्ये अशा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेतल्यानंतर साडीचा लुक अति उत्तम दिसतो. तर असाच हा काष्टा आपण स्टिच करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यापूर्वी मी क्लासेसचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. 10-11 क्लासेस तरी आपले आत्तापर्यंत झालेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की तेही व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे साड्या कशा पद्धतीने स्टिच करतात, कटिंग कशी असते वेगवेगळ्या साड्यांची ते तुम्हाला समजेल. आणि शॉर्ट व्हिडिओ स्पेशली आवर्जून बघा, म्हणजे त्याच्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ज्यांना कुणाला मोठे व्हिडिओ बघून समजत नाही त्यांनी पहिल्यांदा मोठे व्हिडिओज 5-6 वेळा बघा आणि नंतर शॉर्ट व्हिडिओज बघा, म्हणजे परफेक्ट समजून जाईल. तर असे हे दोन्ही काष्टे आणि पदर मी स्टिच करून घेतलेला आहे. त्याचा फायनल लुक असा येतोय. हे बघा आता आपण पुढच्या काष्टाच्या प्लेट्स कशा बनवायच्या तेच पाहतोय. 8 इंचाची जी प्लेट आपण बनवली होती ती तशी ठेवायची आहे आणि त्याच्या पुढचा जो कपडा आहे तो असा तिरक्या लाईनमध्ये उचलून घ्यायचा आहे. आणि एकदा का तुम्ही 2-3 प्लेट्स बनवून घेतल्या की सर्व प्लेट्स बनवायला खूप इझी होऊन जाईल. तर हे बघा असं हे जिगजॅग मॉडेलमध्ये आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि एक प्लेट्स बनवल्यानंतर आतला कपडा व्यवस्थित आहे का, त्याच्या घड्या वगैरे व्यवस्थित आहेत का त्या बघायच्या आणि तो कपडा प्लेन करून घ्यायचा आहे. 1-2 प्लेट बनल्यानंतर तुम्ही इथं बॉल पिन लावून सिक्युअर करून घ्या. म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या प्लेट्स बनवून घेणार आहात त्या प्लेट्स बनवताना इथं तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत किंवा तो कपडा वरती जाणार नाही. तर
तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने प्लेट्स आपण बनवून घ्यायच्या आहेत. ह्याची प्रॅक्टिस भरपूर करावी लागते. जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर व्यवस्थित प्लेट्स बनवता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही काय करा की जुन्या साडीवरती किंवा जुनी जी शॉल असते, ओढणी असते, त्याच्यावरती तुम्ही असं हे तिरक्या लाईनमध्ये कट करून त्याची प्रॅक्टिस करू शकता. अशी जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर नवीन साडीवरती ज्यावेळेस तुम्ही याच्या प्लेट्स बनवाल त्यावेळेस तुम्हाला परफेक्टपणे व्यवस्थितपणे त्या प्लेट्स बनवता येतील. तर हे बघा, आपण अशा प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत. तर राजलक्ष्मी साडीचा घेरा कसा बनवायचा ते बघा, मी तुम्हाला दाखवते. ही जी वरची प्लेट आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि जो किनाराचा भाग आहे तो अर्धा इंच पुढे येईल असं हे आपण फिक्स करून घ्यायचं आहे. तर पहिली प्लेट मी अरेंज करून घेतलेली आहे. तर दुसरी प्लेट त्याच्यावरती अरेंज करून घेताना इथं आपण असं बघा हे बॉलपिन लावून घेतोय आणि सर्व प्लेट आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस अर्धा इंचाने त्या पुढे येतील अशाच बनवून घ्यायच्या आहेत. तर त्याच्या ज्या घड्या आहेत किंवा ज्या प्लेट्स आहेत त्या सुपरहीट पडतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे अरेंज करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे परफेक्ट समजलं असेल. इथं नंतर आपण सुई धाग्याने टाका जरी मारला तरी चालेल. जर तुम्हाला याच्यावरून स्टिचिंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही शिलाई करूनही घेऊ शकता किंवा सुई धाग्याने जर तुम्ही टाके मारले तरीही चालेल. तर हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला राजलक्ष्मी साडीच्या ज्या पुढच्या प्लेटचा घेरा आहे तो असाच बनवून घ्यायचा असतो. तर तुम्हाला आता समजलं असेल की राजलक्ष्मी साडी आणि शाही मस्तानी साडीमध्ये फक्त फरक एवढाच आहे, तो म्हणजे पुढच्या प्लेट्सच्या घेऱ्याचा. पुढच्या प्लेट्सचा फक्त फरक आहे. बाकी साडीची कटिंग, स्टिचिंग सर्व काही सेम आहे. तर अशा पद्धतीने आपल्या राजलक्ष्मी साडीची पुढची प्लेट्स बनवून तयार झालेली आहे. अगदी सुरेख अशा ह्या प्लेट्स बनलेल्या आहेत. तर आता हा जो पुढचा काष्टा आहे तो कसा जॉईन करायचा तेच आपण पाहतोय. तर पुढच्या काष्ट्यावरती मी जे शेप करून घेतलेला नव्हता. तर प्लेट्सच्या ऑपोजिट साईडला वरच्या ठिकाणी आपण असं हे जे शेप करून घ्यायचं आहे. तर हे कपडा काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर असा हा जे शेप करून मी घेतलेला आहे या प्लेट्सच्या वरती. आणि आता आपण जो पदर जोडलेला आहे ज्या बॉटमला, त्याच बॉटमला पुढचा आपण काष्टा जॉईन करून घेतोय. तर पहिल्यांदा जे शेप असा स्टिच करायचा आणि नंतर खालची लाईन तिरकी अशी स्टिच करून घ्यायची आहे. तर अशी ही साधी सोपी स्टिचिंग करण्याची पद्धत आहे. ज्या बॉटमला आपण पदर जॉईन केलेला आहे त्याच बॉटमला पुढचा काष्टा जॉईन करून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण एक बॉटम दुसऱ्या बॉटमवरती अशी ठेवून द्यायची आहे आणि फक्त जे शेपच आपण स्टिच करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, फक्त जे शेपचीच शिलाई करून घ्यायची आहे. तर इथं मी जे शेपची शिलाई करून घेते आणि जे शेपची शिलाई केल्यानंतर अशी ही बॉटम पकडायची आणि आतल्या साईडला सर्व काही पदर किंवा काष्टे व्यवस्थित सरकवून ठेवायचे आहेत आणि नंतर आपण असं ही बॉटम व्ही शेपमध्ये स्टिच करून घ्यायची आहे. तर ही बॉटम स्टिच करताना घ्यायची काळजी म्हणजे की पार्ट आपण जॉईन करून ठेवलेले आहेत ते सर्व आतल्या साईडला व्यवस्थित सरकवून स्टिच करून घ्यायचं आहे, नाहीतर पूर्ण बॉटमचा गुंता होऊन जाईल. तर आता हे मी स्टिच करून घेतलेलं होतं, हे मी सरळ करून घेते. तर इथं बघा, जो पुढचा काष्टा आहे, पाठीमागचे 2 काष्टे आहेत आणि पदर सर्व काही आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. तर आता आपण पुढच्या ज्या काष्टाच्या प्लेट्स आहेत त्या कमरेवरती कशा प्रॉपर फिक्स करायच्या तेच पाहतोय. तर कमरेच्या मध्यापासून 2 इंच पुढे आपण प्लेट्स स्टिच करायला सुरुवात करायची आहे. करेक्ट कमरेच्या मध्यापासून 2 इंच पुढेपासून ह्या प्लेट्स जॉईन करायच्या आहेत. आणि पाठीमागचा भाग बघा, पाठीमागे असे हे 2 काष्टे आपल्याला दिसतील. तर 8 इंचापर्यंत दोन्ही काष्ट्याची जी बॉर्डर आहे ती अशी पकडायची आणि स्टिच करायचं आहे आतल्या साईडने. आणि ओपन केल्यानंतर हे असं दिसेल आणि जो आतला भाग आहे काष्ट्याचा त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून बॉर्डरमध्येच फिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने त्याचा लुक दिसेल. तर हे मी स्टिच करून घेते. ह्याच्या अगोदर व्यवस्थित कसं स्टिच करायचं त्याचे भरपूर व्हिडिओज मी टाकलेले आहेत, तेही बघा. ॲक्च्युली फ्रेंड्स, इथं एक चुकून मिस्टेक झाली होती, ती म्हणजे अशी की कमरेची जी पट्टी आहे ती मी जोडताना किंवा जो पाठीमागचा काष्टा आहे तो कमरेवरती स्टिच करताना जो कॅमेरा आहे ॲटोमॅटिक बंद झालेला होता आणि स्टँडवरती फोन लावल्यामुळे मी तो पाहिलाही नाही. कमरेची पट्टी कशी स्टिच करायची किंवा पाठीमागचा काष्टा प्रॉपर कमरेवरती कसा स्टिच करायचा तो मी शूट करू शकले नाही. तर जर तुम्हाला हे समजलं नसेल, मी व्यवस्थित सांगितलेलं आहे,
बट तरीही तुम्हाला समजलं नसेल तर याच्या अगोदर मी राजलक्ष्मी साडी, शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची व्यवस्थित त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ती पट्टी कशी जॉईंट केलेली आहे तेच फक्त बघा. पट्टी आणि पाठीमागचा काष्टा स्टिच करायचा तेवढाच भाग याच्यामध्ये मिसिंग आहे. तरी साडीचा लुक तुम्ही पाहू शकताय. परफेक्ट आपली प्रोफेशनल पद्धतीने तयार केलेली ही साडी रेडी आहे. आणि जिच्यासाठी मी साडी स्टिच केली होती तिला ही साडी घातलेली आहे आणि व्यवस्थित साडी तिला बसलेली आहे. हा लुकही तुम्ही पाहू शकताय. तर पाठीमागचा लुक ही बघा, अगदी व्यवस्थित सुपरहिट आपली साडी बनलेली आहे. जर तुम्हाला ह्या साडीविषयीची काही डाऊट असतील तर नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जे खेडेगावातील पण सर्व महिला शिकतील आणि त्यांना त्याच्यापासून प्रॉफिटही भेटेल. तर ह्या साड्या स्टिच करण्यासाठी मेकिंग चार्ज खूप असतो आणि आत्ता स्पेशली ट्रेंड आहे रेडी टू वेअर साड्या घालण्याची. तर सर्वच महिला जसं ब्लाऊज स्टिच करतात त्या पद्धतीने साड्याही स्टिच करून घ्यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे बिझनेस थ्रू तुम्ही याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला भरपूर असा याच्यातून फायदा होणार आहे. अजून पुढेही वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला बघायला भेटतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.